भारत पुढे जाऊन वैद्यकीय बंदर होईल या दृष्टीने सर्व सोयी उपलब्ध कराव्या लागणार आहेत। याच अनुषंगाने पुण्यातही भव्य विमानतळ उभारला जाऊन धावपट्टीचा विस्तार केला जाईल। त्या दिशेने योजना तयार असून पुण्यातल्या टर्मिनलचं उद्घाटन लोकसभा निवडणुकीआधी होईल अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल पुण्यात दिली। रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत श्रीपाद नाईक यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला। रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेज ग्रँट, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला, बेहराम खोडाईजी उपस्थित होते। आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखाच्या आतील वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत। त्याही पुढे जाऊन रुग्णांना मदत मिळवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन नाईक यांनी केलं। रुबी हॉल क्लिनिक हे अत्याधुनिक रुग्णालय आहे। आयुषच्या माध्यमातून पारंपरिक उपचार पुढे येत आहेत। वैद्यकीय सेवेतून श्रीमंत होणे हा उद्देश नसतो, सेवा हाच उद्देश असतो। रुबी हॉलचे प्रयत्न देखील त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। कमी खर्चात चांगली सेवा देता यावी, देशाचे नाव यातून मोठे होईल, यासाठी या क्षेत्रातील सर्व संस्थांनी आपला वाटा उचलावा असं नाईक म्हणाले।